आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. डॉक्टर, काय झालं वहिनीला? ती ठीक तर आहे ना? तिला जास्त त्रास होत असेल तर आपण तिला हॉस्पिटलमध्ये नेऊ. भावनेच्या भरात तो पटापट बोलून गेला. रिलॅक्स, त्यांना काहीही झालेलं नाही, फक्त थोडंसं पोटात दुखत होतं. BP पण नॉर्मल आहे. मी टॅबलेट दिल्या, त्या घेतल्यानंतर त्यांना बरं वाटेल. डोंट वरी, डॉक्टर म्हणाले. तेव्हा कुठे त्याचा भटकता आत्मा शांत झाला. आर यू शुअर डॉक्टर? त्याने परत खात्री करून घेण्यासाठी विचारलं. शिवा, त्या डॉक्टर खोटं कशाला बोलतील? मी एकदम ठीक आहे. तू उगाच एवढी काळजी करतोयस, दुर्वा म्हणाली. दुर्वाला मेडिसिन्स देऊन डॉक्टर निघून गेले. त्यानंतर अक्कासाहेब सुद्धा तिची चौकशी करायला आल्या. थोडा वेळ तिच्याजवळ थांबून त्या खाली गेल्या. शिवाने तिला मेडिसिन्स दिल्या आणि आराम करायला सांगून तो पण खाली निघून गेला. त्याने घड्याळात पाहिलं तर 1 तास झाला होता. तरी पण अजून तारा काही आली नव्हती. ही पोरगी कोल्हापूर दर्शन करून मग इकडे येणार आहे का? तो वैतागून दाराकडे बघत म्हणाला. किती झाले? ताराने रिक्षातून खाली उतरत विचारला. 52 रुपये, रिक्षावाला म्हणाला. ताराने पैसे दिले तसं रिक्षावाला निघून गेला. पर्स व्यवस्थित गळ्यात अडकवत जेव्हा तिने समोर पाहिलं तेव्हा ती काही क्षण पाहतच राहिली. तिने आजपर्यंत खूप मोठे मोठे बंगलोज बघितले होते, पण कधी वाडा पाहिला नव्हता. जुन्या काळात जसं बांधकाम होत होतं तशाच प्रकारचा बांधकामात तो वाडा बांधला गेला होता. पूर्ण दगडी बांधकाम होतं, पण त्याला थोडा फॅन्सी टच होता. तारा मॅडम, सासूरवाडी आली आहे तुमची, तिच्या मनातून एक आवाज आला. जस्ट शट अप, ओके? तिने स्वतःलाच खडसावलं. एक्सक्यूज मी, मला शिवराज सरांनी बोलवलंय. मी त्यांची असिस्टंट आहे, ती वॉचमॅनला म्हणाली. तुमचं नाव तारा आहे का? वॉचमॅन म्हणाला. हो, तिने उत्तर दिलं. मग तुम्ही जाऊ शकता, वॉचमॅन म्हणाला. तशी ती गेटच्या आत गेली. गेट ते मेन डोअर एवढा रस्ता चालत ती पूर्ण वाड्याचं निरीक्षण करत होती. इट्स ब्युटिफुल, ती सगळीकडे बघत म्हणाली. ती मेन डोअर जवळ आली. दरवाजा उघडाच असल्यामुळे ती तिथेच थबकली. दारातून जेव्हा तिने पूर्ण हॉलवर नजर टाकली तेव्हा तिचे डोळे उघडेच्या उघडेच राहिले. पाटलांची श्रीमंती तिथल्या प्रत्येक गोष्टीतून दिसून येत होती. फर्निचर खूप युनिक आणि महागडं वाटत होतं. हॉलच्या मधोमध वरती असलेलं झुंबर सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसं होतं. असं वाटतंय मी एखाद्या जुन्या काळातल्या राजमहालात आले, ती समोर बघून म्हणाली. राणी सरकार, तुमच्यासाठी उमऱ्यात धान्याचा कलश ठेवायचा का? अचानक तिला शेजारून आवाज आला. तसं तिने दचकून त्या दिशेला पाहिलं तर शिवा चेहऱ्यावर $1 मिलियन वाली स्माईल ठेवत खूप प्रेमाने तिच्याकडे बघत होता. हा, तिने न समजून विचारलं.
मी म्हटलं तुमच्यासाठी दारात धान्याचा कलश ठेवायचा का? आज पहिल्यांदाच तुम्ही पाटीलवाड्यात येताय. तुमचा गृहप्रवेश व्हायलाच हवा ना. तो चेहऱ्यावर $1,000,000 वाली स्माईल ठेवत म्हणाला. तशी ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. नेहमी वसकून अंगावर येणारा तो आज इतक्या प्रेमाने आपल्याशी बोलतोय हे तिला काही फारसं रुचलं नाही. सर, तुम्ही असं का बोलताय? तिने गोंधळून विचारलं. मला वेड लागलाय ना म्हणून. त्याने हसून उत्तर दिलं. सर, तुम्ही बरे आहात ना? तिने आश्चर्याने त्याच्याकडे बघत म्हटलं. आधी होतो, पण जेव्हापासून तू माझ्या ऑफिसमध्ये आलीस ना तेव्हापासून माझे ग्रह दिशा तारे सगळे फिरलेत. त्याने हसून उत्तर दिलं. सर, तुम्ही काय बोलताय ना मला काहीच कळत नाहीये. बिचारी त्याच्या बोलण्यामुळे पूर्ण हँग झाली होती. कसं कळणार? त्यासाठी डोक्यात मेंदू असावा लागतो ना. यू आळशी गर्ल, 1.25 तास झालाय मी तुला फोन करून. ऑफिसमधून इथे यायला फार फार तर अर्धा तास लागतो. मग इथे यायला इतका उशीर का झालाय तुला? यावेळी तो त्याच्या मूळ अवतारात तिच्यावर चिडत म्हणाला. तशी ती घाबरून एक पाऊल मागे सरकली. तिने 2 मिनिटं डोळे बंद करून स्वतःचा राग शांत केला आणि मग डोळे उघडत त्याच्याकडे बघून म्हणाली. त्याचं काय आहे ना सर, मी कोल्हापूरमध्ये नवीन आहे, त्यामुळे मला इथलं काहीच माहिती नाही आहे. त्यात तुम्ही मला ॲड्रेस पण पाठवला नाही आहे. आधी तर मला रिक्षा मिळाली नाही आणि नंतर मिळाली तर मी ट्रॅफिकमध्ये अडकले. त्यामुळे यायला थोडा उशीर झाला मला. तिने पण त्याला त्याच्याच टोनमध्ये उत्तर दिलं. तू इथल्या कुठल्याही रिक्षावाल्याला जरी विचारलं असतं ना तरी तो तुला व्यवस्थित इथे घेऊन आला असता. तो तिरकसपणे म्हणाला आणि दारातून आत शिरला. ती पण त्याला मनात शिव्या घालत त्याच्या पाठीमागे निघाली. पण तिचं सगळं लक्ष त्याच्याकडेच होतं. त्यामुळे तिने खाली असलेला उंबरा नीट पाहिला नाही. ती उंबऱ्यात पाय अडकून पडणारच होती. तितक्यात त्याने तिला एका हाताने सावरलं. ती बिचारी तोंडावर पडता पडता वाचली. त्याचा एक हात पुढून तिच्या पोटावर होता. तुला नीट बघून चालता येत नाही का ग? तो तिच्या धांदरटपणावर वैतागत म्हणाला. तुम्हाला कोणी सांगितलं होतं हे दारात उंबरे वगैरे बनवायला? फ्लॅट सरफेस ठेवता येत नाहीत का? ती पण वैतागून त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली. ओ सॉरी हां, आमच्या पूर्वजांना माहिती नव्हतं ना की 2 पिढ्यानंतर परमपूज्य नगारा राणी या घरात पहिलं पाऊल टाकणार आहेत. माहिती असतं ना तर त्यांनी नक्कीच दारात तुमच्यासाठी पायघड्या टाकल्या असत्या. शिवाने एकदम सालस चेहरा करून उत्तर दिलं. माझं नाव नगारा नाही, तारा आहे, ती म्हणाली. हा तेच ते, असं म्हणत त्याने तिला इग्नोर केलं आणि पुढे चालू लागला. आय विश मला फक्त एक चान्स मिळावा याला बॉक्सिंग रिंग मध्ये खेचण्याचा. मेरी कॉमची शपथ आहे मला. महिनाभर बेडवरून उठणार नाही अशी व्यवस्था लावेन मी याची. ती रागात हाताच्या मुठी आवळत म्हणाली. शिवा, अरे ही कोण पोर म्हणायची? अक्कासाहेब डोक्यावरचा पदर सावरत ताराकडे बघून म्हणाल्या. अक्का, ही माझी असिस्टंट आहे. मला फाईल्स हव्या होत्या त्यासाठी हिला बोलवलंय. शिवाने अक्कासाहेबांसोबत ताराची ओळख करून दिली.
अच्छा, काय ग, नाव काय तुझं पोरी? अक्कासाहेब तिच्याकडे बघून म्हणाल्या. तारा शिंदे. ती शिवाकडे बघत तारा या शब्दावर जोर देत म्हणाली. जणू काही ती नजरेनेच त्याला सांगत होती की नाव लक्षात ठेव शिवराज. भारीच आहे की नाव, अक्कासाहेब तिच्याकडे बघून हसत म्हणाल्या. तरी पण काही लोकांच्या लक्षात राहत नाही की ते मुद्दाम माझ्या नावाचं वाटोळं करतात, देव जाणे. ती शिवाकडे बघून त्याला टोमणा मारत म्हणाली. त्याला मात्र तिच्या बोलण्याने घंटा फरक पडणार नव्हता. कुठं राहती तू आणि कोण कोण असतं तुझ्या घरी? अक्कासाहेबांनी ताराचा बायोडेटा विचारायला सुरुवात केली. तशा शिवाने मनातच डोक्याला हात लावला. अक्का, ती पण आपल्यासारखी घरातच राहते आणि तिच्या घरात पण आपल्यासारखीच हाडामासाची माणसं राहतात. तुझ्यातला डिटेक्टिव्ह ना थोडा वेळ बाजूला ठेव, मला माझं काम करू दे. शिवा वैतागून म्हणाला. हा कर की मग, म्या काय थोडीच तुला बांधून ठेवलंय. अक्कासाहेब पण ठसक्यात म्हणाल्या आणि पदर सावरत बाहेर निघून गेल्या. ओ गॉड, यांची पूर्ण फॅमिली पागल आहे का? तारा बाहेर जाणाऱ्या अक्कासाहेबांकडे बघून मनातच म्हणाली. मॅडम, येताय ना? शिवा तिच्याकडे बघून खूप अदबीने म्हणाला. पण तिला त्याच्या बोलण्याचा रोख बरोबर समजला होता. येस सर, तिने पण जबरदस्ती स्माईल करत उत्तर दिलं. तो तिला स्टडी रूम मध्ये घेऊन आला. हॅव अ सीट, आय बी बॅक विदिन 2 minutes. तिला बसायला सांगून तो बाहेर गेला आणि दुर्वाच्या रूम मध्ये आला. त्याने हळूच दार लोटून आत पाहिलं तर ती शांतपणे झोपलेली होती. आत येऊन त्याने तिच्या अंगावर ब्लँकेट व्यवस्थित करून टाकलं आणि एसी थोडा नॉर्मल करून तो बाहेर आला. आणल्या सगळ्या फाईल? तो परत रूम मध्ये येत म्हणाला. हो सर. तिने सगळ्या फाईल्स त्याच्या समोर ठेवल्या. हा लॅपटॉप घे आणि प्रेझेंटेशन बनवायला सुरुवात कर. तो लॅपटॉप तिच्या समोर ठेवत म्हणाला. प्रेझेंटेशन? तिने गोंधळून विचारलं, कारण त्याने तिला याबाबत कसलीही पूर्वकल्पना दिली नव्हती. हो, मी बघतोय की तू स्वतःला खूप शाणी समजतेस. तुला असं वाटतंय की माझ्यापेक्षा हुशार या जगात कोणीही नाही. म्हणून म्हटलं तुझी एक छोटीशी टेस्ट घ्यावी. जो टॉपिक मी सांगतोय त्यावर मला 1 तासात प्रेझेंटेशन बनवून हवंय. राईट हिअर अँड राईट नाव. तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला. तसं तिने जागेवर हाताच्या मुठी आवळल्या. तो मुद्दाम तिला त्रास देण्यासाठी हे सगळं करतोय हे एव्हाना तिला समजलं होतं. नो प्रॉब्लेम सर, आय एम रेडी. तिने पण त्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं. त्याने तिच्या हातात एक फाईल दिली ज्यात प्रेझेंटेशनच्या सगळ्या डिटेल्स होत्या. त्याच टॉपिकवर त्याने तिला प्रेझेंटेशन बनवायला सांगितलं. तिने पण न घाबरता त्याच्या हातून ती फाईल घेतली आणि प्रेझेंटेशन बनवायला सुरुवात केली. मिस टिमटिमता तारा, तुला सिलेक्ट करून मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आणि आत्ता मी ती चूक सुधारणार आहे. नाही तुला 1 महिन्यात इथून पळवून लावलं ना तर नाव शिवराज पाटील लावणार नाही.
तिच्याकडे बघून तो मनातच म्हणाला, मिस्टर शिवराज पाटील, तुला काय वाटलं? हे असले फालतूचे पॉलिटिक्स खेळून तू इतक्या सहजासहजी मला नोकरीवरून काढशील? तारा शिंदे नाव आहे माझं. जिथे तुझी अक्कल संपते ना, तिथून माझी विचारशक्ती सुरू होते. आता तर ही पैज मी काहीही करून जिंकणारच. नाही तुला माझ्या पायाशी आणलं ना, तर तारा शिंदे नाव लावणार नाही. ती लॅपटॉपवर पटापट हात चालवत मनातच त्याला शिव्या घालत म्हणाली, हॅलो स्वीटहार्ट. सूर्या म्हणाला. नुकताच त्याने राधाला फोन लावला होता. त्याच्या स्वीट हार्ट म्हणण्याने सुद्धा ती कमालीची लाजली होती. आज काही काम नाहीये का? तिने लाजत विचारलं. काम आहे, पण तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये. आणि तसंही जोपर्यंत तुझा शॉर्ट ब्रेक सुरू आहे तोपर्यंतच आपण फोनवर बोलू शकतो. नंतर तुला माझ्यासाठी वेळच मिळत नाही. तो तक्रार करत म्हणाला. तशी ती खुदकन गालात हसली. काय करणार, बाबा असतात ना घरी, सो त्यांच्या समोर नाही बोलू शकत, ती म्हणाली. मनात तर येत आहे या दिवाकर मामांना हिमालयात सोडून यावं. आमच्या लव्ह स्टोरीचे विलन का बनलेत काय माहित. सूर्या मनातच वैतागत म्हणाला. सूर्या, ती म्हणाली. तसं तो दचकून भानावर आला. हा, बोल ना, काय म्हणतेस? तो म्हणाला. तू घरी आपल्याबद्दल कोणाला सांगितलं तर नाहीयेस ना? हे बघ, आत्ता कोणाला सांगू नकोस. माझं हे वर्ष कंप्लीट होऊ दे, नंतर पुढचं पुढे बघू. चुकून जरी ही गोष्ट बाबांना समजली ना, तर आपल्यासोबत ताई आणि जिजूंच्या नात्याला पण ग्रहण लागेल, ती काळजीने म्हणाली. डोंट वरी डिअर, मी कोणालाच सांगणार नाही. आणि आपल्याबद्दल फक्त शिवादाला माहिती. तो म्हणाला. काय, तू त्यांना सगळं सांगितलं? ती म्हणाली. मी नाही सांगितलं. मी सांगण्याच्या आधीच त्याला ते कळलं. या बाबतीत त्याची नजर खूप तीक्ष्ण आहे. सूर्या म्हणाला. अरे पण राधा, नको इतकं टेन्शन घेऊस. मी आहे ना, मी सगळं ठीक करेन. तू कॉलेजमध्ये शिकत नसतीस तर एव्हा ना मी स्वतः भाईला सगळं सांगितलं असतं. पण तुझं शिक्षण होईपर्यंत तरी मी काहीही बोलू शकत नाही. त्यात अजून शिवादाचं लग्न पण झालेलं नाही. आणि त्याला सोडून जर मी माझ्या लग्नाचा विषय काढला ना, तर माझे बाबा माझ्याच 2 कानफाडात मारतील. त्यामुळे आधी लगीन शिवादाचं, मग आपलं. तो म्हणाला. प्रश्न लग्नाचा नाहीये रे. लग्नाची घाई मला पण नाहीये. मला फक्त बाबांची भीती वाटते. त्यांनी उगीच काही गैरसमज करून घ्यायला नको, ती म्हणाली. तू ना जास्त विचार करतेस. नको इतकं टेन्शन घेऊस. जोपर्यंत माझे दोन्ही भाऊ माझ्यासोबत आहेत ना, तोपर्यंत मला घाबरायची काहीच गरज नाहीये. आणि जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे तोपर्यंत तुला पण घाबरायची गरज नाहीये. सध्या तू तुझ्या फक्त अभ्यासाकडे लक्ष दे आणि माझ्याकडे लक्ष दे. इतर गोष्टींचा विचार सुद्धा करू नकोस. तो म्हणाला. चल बाय, ठेवते आता फोन, लेक्चर सुरू होणार आहे, ती म्हणाली. ओके, बाय, लव्ह यू.
तो म्हणाला. तशी ती लाजली. बाय, ती म्हणाली. होय हॅलो, फक्त बाय? लव्ह यूचं उत्तर कोण देणार आहे? तो म्हणाला. उत्तर तुला आधीच माहितीये. ती पुढे आलेली केसांची बोट कानामागे सारत म्हणाली. तरी पण मला ऐकायचंय. तो हट्टच धरून बसला. आता नाही, रात्री देईन. बाय, असं म्हणत तिने पटकन फोन बंद केला आणि स्वतःच्या वाढलेल्या श्वासांना कंट्रोल करू लागली. हाय, ये रात्र कब होगी. तो फोन छातीला लावत स्वतःशीच म्हणाला. दिघ्या, माल पोहोचायला इतका उशीर का लागतोय? सत्यजित म्हणाला. नुकताच तो मीटिंग संपवून गोडाऊनवर आला होता. भाऊ काही कारागीर सुट्टीवर होते, त्यामुळे थोडा उशीर झालाय. पण तुम्ही काळजी करू नका, उद्यापर्यंत सगळा माल पोहोच होईल. दिघ्या म्हणाला. तो मन्या कुठे मेलाय? सत्या त्याच्या केबिन मध्ये येत खुर्चीत बसत म्हणाला. हे काय भाऊ, मी पण आलोच. मन्या दार उघडून आत येत म्हणाला. कुठे मेला होतास तू 2 दिवसांपासून? सत्या त्याच्यावर चिडत म्हणाला. भाऊ, तुमच्याच कामाच्या मागे होतो. मन्याने खाली मान घालत उत्तर दिलं. माझं कोणतं काम? सत्याने भुवया उंचावत विचारला. भाऊ, तुम्हीच आम्हाला त्या सडक्या कांद्या सेव्हियरला शोधायची कामगिरी दिली होती, विसरलात का? मन्या म्हणाला. तसा सत्यजित 2 मिनिटांसाठी शांत झाला. भाऊ, आम्ही त्याला शोधायला अगदी आकाश पाताळ एक केलंय, पण तो उंदराचा पिल्ल्या कुठला बेळात लपून बसलाय काय माहित. एकदा तावडीत सापडू दे, नाही त्याला उलटा टांगून मिरचीची धुरी दिली ना, तर माझं नाव पण दिघ्या नाही. दिघ्या फुल्ल जोश मध्ये म्हणाला. पण तो हे बोलताच सत्यजितला त्याच्या डोळ्यांसमोर चित्र उभं राहिलं की त्याचीच माणसं त्याला उलट टांगून मिरचीची धुरी देत आहेत. हे चित्र डोळ्यांसमोर येताच त्याने घाबरून डोळे बंद केले. हो ना भाऊ, त्याच्या नावाव्यतिरिक्त आम्हाला त्याची काहीच माहिती मिळत नाही. हा नक्की माणूसच होता ना, की माणसाच्या वेशातलं एखादं भूत होतं? मन्या म्हणाला. सत्यजितला मात्र यावर काय बोलावं ते सुचत नव्हतं. कुठल्या तोंडाने तो त्यांना सांगणार होता की त्याने स्वतःला शोधायची कामगिरी त्यांना दिली आहे. भाऊ, मी तुम्हाला सांगतो, हा सेव्हियर का फेव्हियर 1 नंबरचा भेकड माणूस आहे. लपला असेल कुठल्या तरी बिळात जाऊन. आता वहिनीचं लग्न तुमच्यासोबत झालंय हे कळलं असेल त्याला, म्हणूनच तुमच्या समोर यायची हिंमत नाहीये त्याच्यात. दिघ्या म्हणाला. सत्यजितने कपाळावर 2 बोटं घासली. आता या दोघांना काय सांगून गप्प करावं तेच त्याला कळत नव्हतं. खरं सांगावं तर त्याच्याच माणसांसमोर त्याची इज्जत जाणार होती. ज्या सत्यजित पाटीलला लोक घाबरतात त्याला त्याच्याच बायकोने उल्लू बनवलं हे तो कुठल्या तोंडाने सांगणार होता? दिघ्या, तू अगदी बरोबर बोलतोस. ज्या अर्थी आपल्याला त्याची काहीच माहिती मिळत नाहीये, त्या अर्थी तो भाऊंना घाबरून नक्कीच कुठेतरी लपून बसलाय. भेकड कुठला? मन्या म्हणाला. दिघ्या, मन्या, शांत व्हा. त्या सेव्हियरचा विषय आता इथे स्टॉप करा. सत्यजित म्हणाला. भाऊ, असा कसा स्टॉप करायचा? आज भले तो शांत आहे, पण भविष्यात तो परत येऊन वहिनीला त्रास देणार नाही हे कशावरून? नाही,
त्याला तर आम्ही त्याची लायकी दाखवूनच राहणार आहे. तो तिकडे हिमालयात जाऊन लपू दे, नाहीतर नरकात लपलेला असू दे, आम्ही त्याला शोधणार म्हणजे शोधणार. दिघ्या फुल जोशमध्ये बोलत होता. त्याचीच माणसं त्याच्या तोंडासमोर त्याची इज्जत काढत होती, पण तो बिचारा काहीच बोलू शकत नव्हता. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्याची अवस्था झाली होती. एकदम बरोबर बोलतोयस तू दिघ्या. जी चूक आपण रम्या आणि स्वराच्या बाबतीत केली आहे ना, ती आता या सेव्हियरच्या बाबतीत करायचं नाही. त्याला शोधून काढायचा आणि असा वाजवायचा ना की परत वहिनीकडे बघायची त्याची हिंमत नाही झाली पाहिजे. हराम, शट अप. मना शेवटचा शब्द पूर्ण करायच्या आत सत्यजित खूप जोरात ओरडला. तुम्हाला दोघांना एकदा मराठीत सांगितलेलं कळत नाही का? आजपासून सेव्हियर हा विषय इथेच स्टॉप करायचा. समजलं तुम्हाला? सत्यजित त्या दोघांवर नजर रोखत म्हणाला. पण भाऊ, दिघ्या बोलतच होता. तितक्यात सत्यजितने त्याच्यावर इतका रागीट कटाक्ष टाकला की त्या बिचाऱ्याचे आलेले शब्द परत आल्या पावली निघून गेले. ओके भाऊ, आजपासून आमच्यासाठी सेव्हियर मेला. दिघ्या म्हणाला. तसंच सत्यजितने डोक्याला हात लावला. सगळे पागल माझ्याच नशिबात काय देव जाणे. तो कपाळावर 2 बोट घासत म्हणाला. भाऊ, मी काय म्हणतो, बरेच दिवस झाले आपण बसलो नाही. दिघ्या दबक्या आवाजात एक एक शब्द तोडत म्हणाला. पण त्याच्या या वाक्यावर सत्यजितने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि पुढच्याच क्षणाला ताडपण खुर्चीवरून उठून त्याच्या अंगावर धावला. त्याचा आक्रमक पवित्रा बघून ते दोघं इतके घाबरले की दरवाजा उघडून 1000च्या स्पीडने बाहेर निघून गेले. साला ये दुःख खत्म काही नाही होत आहे. एक पागल बाहेर निघाला की दुसरा एंटर करतो. लाईफ आहे की पागलखाना. तो जोर जोरात श्वास घेत स्वतःशीच म्हणाला.